बघा हे 2 गड्ड्यांचे कांदे आपण तिथं नेऊन लावणार आहे. आता ती जागा खुरपणार आणि हे कांद्याची पात अर्धी कापायची वरची आणि अर्धी ते लावायचे कांदे. तर चला आता आपण आधी वाटाणा तोडून घेऊ एवढा आणि मग तेवढं कांदा लावून घेऊ. आज वाटाणा तर झाला तोडून सगळा, काही वाळलेल्या काही हिरव्या शेंगा. तर हिरव्या होईल आमटीला आणि वाळलेला होईल बियाण्याला. तर चला या 2 गड्ड्या मी अशी कांद्याची पात कापून घेतली आणि ती पात तिकडे टाकली. सगळी पिवळे पडल्यामुळं मी केली नाही. तर आता चला आपण तेवढा कांदा लावून घेऊ, कारण लाईट नव्हती, आता लाईट आली. मग आता चला कांदा लावून घेऊ. तर बघा मंडळी, आता मी कसं कांदा लावते. आमच्याकडे असं कांदा लावत नाही बरं का, आमच्याकडे ना पाण्यामध्ये लावतात. तर हे असं आहे ना, फक्त लसूण लावतो आम्ही. तर मी ना आता रेगा ओढूनच लावते, कारण आहे ना माझ्याकडे हे बघा या वाफ्यामध्ये खोडीव भाजी आहे, म्हणजे कसुरी मेथी आहे. आणि ती जर मी उपटली तर त्याच्या शेंगा नाही भेटायच्या, मला बियाणं नाही व्हायचं. म्हणून मी आहे ना ते तशीच ठेवणार आणि जेवढं लागतं आहे तेवढ्यातच मी खुरपून ना तेवढ्या त्या 2 गड्ड्या कांद्याच्या लावते. आपण ना अगदी दोरेसारखे कांदे लावलेत बघा, अगदी लसूण लावतो ना तसं. तर त्याला पाणी सोडलं आहे. मोठं पाणी सोडलं ना तर ते वाहून जातील, म्हणून मी ना एकदम थोडंसं पाणी सोडलं आहे. आणि बघा हे अर्धा भाग भरला आणि अर्धा आता इकडं चढावे. आता इकडं पाणी जायला पाहिजे. तर इथं मी बांध केला आहे, तो जरा मोठा करते, म्हणजे मग पाणी खाली फुटून जाणार नाही. तर हे पहिल्यांदाच असे कांदे लावल्यात. तर ते बघा काही काही कांदे कलंडायला लागलेत असे पाण्याने. आणि जे पाण्यात लावतो ना ते चांगले रवले जातात, कारण रान भिजलेलं असतं, कांदा चांगला खोवल्या जातो. तर बघू आता येतात का.